नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मन लागत नाही, एकटे वाटते, चिडचिड होते, चिंता वाढते. फक्त एवढे करा आणि चमत्कार बघा. मित्रांनो, यातून तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस आपले मन लागत नाही. आपल्याला सगळं काही असून, सगळे लोक असून आपल्याला एकटे वाटते. आपली सारखी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चिडचिड होत असते आणि बऱ्याच वेळेस आपल्या मनात अनेक विचार येतात, असंख्य विचार येतात आणि मग यामुळे आपल्या चिंता वाढतात. महिला असू द्या, पुरुष असू द्या, शिकणारी मुलं असू द्या, यातून एक ना एक समस्या कोणाला तरीही नक्की असते. तर ही समस्या दूर कशी करावी, यातून बाहेर कसे पडावे, यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटासा उपाय, एक छोटेसे काम आहे, ते तुम्हाला करायचे आहे. मित्रांनो, जेव्हा एकटे वाटेल, जेव्हा मन लागणार नाही, जेव्हा चिडचिड होईल, जेव्हा चिंता वाढेल, जेव्हा मनात विचार येतील, तेव्हा तुम्ही निवांत वेळ काढून स्वामींच्या समोर जाऊन बसा. स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर किंवा स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन बसा. आणि यातून काहीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जिथे असाल तिथे एकांतात बसा. कोणत्याही रूममध्ये बसा, टेरेसवर बसा, बाल्कनीवर बसा, कुठेही बसा, पण एकांतात बसा. कुठेही बसा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. आणि आतूनच, मनातूनच स्वामी कसे दिसतात हे बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या स्वामींची मूर्ती कशी दिसते, आपल्या स्वामींचा फोटो कसे दिसतं हे बघण्याचा प्रयत्न तुम्ही करा. आणि मुखातून श्री स्वामी समर्थ हे बोलत राहा. हे फक्त 5-10 मिनिटं तुम्ही करा. जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसा. सुरुवातीला 5-10 मिनिटं बसा आणि रोज 5-10 मिनिटं तुम्ही हे केल्याने तुमच्या मन शांत होईल. तुम्हाला एकटे वाटणार नाही. मन लागत नाहीये तर मन लागेल. तुमची चिडचिड कमी होईल, चिंता कमी होईल आणि मित्रांनो, विचार येणं बंद होतील. सकारात्मक तुम्ही होणार आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल. फक्त एवढं करा. श्री स्वामी समर्थ.